सर्वांना मराठी गौरव दिनाच्या स्वामीमे खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज व्हिडिओ करण्याचे विशेष कारण असे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्वांच्या मनात घर करणारे ब्रह्मांड नायक अशा स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्च 2026 या दिवशी। तर आपल्याला त्यासाठी स्वामींना खुश करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याकडून स्वामींसाठी जास्तीत जास्त सेवा करायची आहे। त्यामुळे आपण सेवा 21 दिवसाचं पारायण असं करणार आहोत। थोडी सेवा आहे तर सर्वात महत्त्वाचं स्वामी चरित्र सारामृतचे आपल्याला 21 पारायण करायचे आहेत। जर तुम्ही 28 फेब्रुवारी पासून केलं 20 मार्च पर्यंत तरी चालू शकतं आणि 21 पारायण करायचे आहेत। म्हणजे काय करायचं आहे एक्झॅक्टली की तुम्ही रोज एक अध्याय पहिल्यापासून ते टोटल 21 अध्याय आहेत, तर रोज 21 अध्याय वाचायचे आहेत। असं 21 दिवस करायचं आहे, हे स्वामी चरित्र पारायण करायचं आहे। त्याचबरोबर ज्यांना 21 अध्याय एकाच वेळी बसून जमणार नाही, काही काहींना गुडघ्यांचा त्रास असतो, ठीक आहे त्यांनी खुर्चीवर बसा, किंवा काही काहींना 21 अध्याय जमणारच नाही तर ते दिवसभरात तर काय करायचं, तुम्ही सकाळी 7 करा, संध्याकाळी 7 करा किंवा 5 करा, दुपारी 5 करा। असं आपल्या दिंडोळी प्रणित सेवेला वेळ बंधन काहीच नाही, फक्त सेवा करणं महत्त्वाचे आहे, बरोबर ना। तर तुम्ही असं करू शकता किंवा तुम्ही असे करू शकता, आज 7 अध्याय उद्या 7 अध्याय असं करत पण पारायण करू शकता। तुम्ही जसं तुम्हाला वाटेल तसं करू शकता। काही स्वामी चरित्र आपल्या सारामध्ये 21 पारायण करायचे, बरोबर 28 फेब्रुवारी पासून ते तुम्ही 20 मार्च पर्यंत करणार आहात। पण काही कारणास्तव किंवा काही प्रॉब्लेम आले किंवा अडचण आली तर तुम्ही काय करायचं, तिथं स्टॉप करायचं तुम्ही, कारण संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे आपल्याला। तिथे तुम्ही बंद करा आणि तुमची जी अडचण असेल काय असेल ते झाल्यानंतर तुम्ही 20 मार्च नंतर पण सेवा केली तरी चालू शकतं, पण सेवा करणं महत्त्वाचे आहे। तुम्ही सुरुवात करा आणि सगळ्यांना माहितच असेल संकल्पयुक्त सेवा म्हणजे कशी असते की कोणता पण तुम्ही एखादी चांगली सेवा करत असला तर नेहमी संकल्प करायचा असतो, किंवा आपले जे ग्रामदेवत असतात, कुलदेवत असतात त्यांचा मान सन्मान करायचा असतो। तर आता तुम्ही म्हणत असा संकल्प कसा करायचा, तर मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे संकल्प कसा करावा। तर मी आता थोडक्यात सांगते की उजव्या हातात आपल्या पाणी घ्यायचं, त्यात तांदूळ घ्यायचं, अष्टगंध घ्यायचं, एक छोटंसं फूल घ्यायचं आणि म्हणायचं, तुमचं नाव सांगायचं। सपोज मी सांगते मी सुची संजय पवार, काही जणांना गोत्र माहित नसतं आपलं, त्यामुळे म्हणायचं मी काश्यप गोत्रातून असून मी अशी सेवा करत आहे, 21 पारायण करत आहे स्वामी चरित्र सारामृतचे। आणि तुमच्या मनात काय इच्छा असेल, तुम्ही हे करण्याचं काय तुमचा उद्देश असेल ते तुमची काय असेल ती इच्छा मनातल्या मनात मागायची आणि त्यानंतर आपल्या साईडला एक ताम्हण घ्यायचं आणि ताम्हणात ते असं पाणी व्हायचं आणि आपली सेवेला रुजू करायचं। आणि हे पाणी आता काय करायचं तुम्ही म्हणाल, बरोबर ना। तर काय करायचं, तुमचं वाचन झालं त्या दिवशी की ते पाणी आपण तुळशीला व्हायचं नाही, दुसरं कुठं पण व्हा तुम्ही, पण तुळशीला व्हायचं नाही ते पाणी। ते झालं तुमचं संकल्पयुक्त सेवा। आणि जर तुम्ही म्हणत असं मला मान सन्मान करायचे, एकदम सोपं आहे मान सन्मान करणं। पण काय करायचं, नारळ घ्यायचा, 11 रुपये घ्यायचं, अगरबत्ती घ्यायची आणि खडीसाखर घ्यायचा आणि मी आता सांगितलं तसंच म्हणायचं, मी हे असं तुमचं नाव वगैरे सांगून, गोत्र सांगून, तुमची इच्छा सांगून ते नारळ आपल्या कुलदेवता ग्रामदेवताला ठेवू शकते का स्वामींच्या पुढे ठेवला तरी चालू शकतो आणि मग सेवाला करायचं। हे का करतो बरं आपण, कारण आपण जेव्हा सेवा करतो त्यात काय अडचणी येऊ नयेत, काय होऊ नयेत, म्हणून आपण निर्विघ्नपणे पार पाडावी आपली सेवा, म्हणून आपण संकल्पयुक्त सेवा करतो। आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे कंटिन्यू सेवा करणे, तुम्ही थांबू शकत नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडून सेवा संकल्पयुक्त होणार नाही म्हणजे कंटिन्यू होणार नाही, तर तुम्ही संकल्प करू नका, डायरेक्टली तुम्ही सेवा करायला सुरुवात करा। आणि तुम्हाला सांगितलं तसंच 20 मार्च पर्यंत करा, काय अडचण आली तर होऊ द्या पुढं, पण सेवा करा, कारण स्वामींना सेवा महत्त्वाची आहे। आपल्या सेवेत काय सांगितले, सेवेला खूप महत्त्व आहे अनन्यसाधारण, आणि तुम्हाला नाम जप करणं हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपल्याला स्वामींना पण खुश करायचे। आणि तुम्हाला मी सांगते की तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला कोण स्वामी सेवेकरी असतील ना त्यांनाही विचारा की त्यांनी मागच्या वर्षी सेवा केलेली त्याचा अनुभव काय आहे, आणि ना तुम्ही ती सेवा केला तुम्हाला पण नक्की अनुभव येईल, मी स्वतः मनापासून सांगते। त्याचबरोबर तुम्हाला माहितीये का स्वामींचा आपण प्रकट दिन करणार आहेत, तर स्वामी कसे कोणाच्या पोटी जन्माला आले हे माहितीये नाही, तर स्वामी हे कोणाच्याही पोटी जन्माला आलेले नाही, तर ऍक्च्युली स्वामींनी एक ते म्हणजे जन्माला आले नाही, ते प्रकट झालेले आहेत स्वामी, म्हणून आपण त्यांचा स्वामींचा प्रकट दिन साजरा करणार आहोत।
आणि तुम्हाला खरं सांगते की ह्या सेवेत जेवढी जास्त तरुण पिढी येईल, म्हणजे आमच्यासारखी जेवढी पिढी येईल तेवढं खूप त्याचा इफेक्टिव्ह आहे. कारण जसं तुम्ही म्हणताय, हे प्रत्येक आपण जी सेवा करतो, गणपती स्रोत असू दे किंवा कोणतीही सेवा करू द्या, तर त्याला एक नाही का आपण म्हणतो एक विज्ञानाबरोबर आध्यात्मिकची पण जोड असावी, टेक्नॉलॉजी पण इम्पॉर्टंट आहे. तर आजकालच्या मुलांना हेच खूप इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा एखादी माळ जपता तेव्हा तुम्ही कंटिन्यू स्वामीकडे बघता, बरोबर ना? तर तुमची एकाग्रचित्ता वाढते, म्हणजे तुमचा अभ्यास करण्याची नाही का, तुम्ही जे जास्तीत जास्त अभ्यास करू शकता, एका जागी जास्त बसू शकता. हे पण कारण आहे. म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजिकल कारण बघा, आध्यात्मिककडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, तर तुम्हाला ह्याची नक्की तुम्हाला सवय होईल. आणि तुम्हाला माहितीच हे कलियुग चाललेलं आहे, त्यामुळे माझं असं कळकळीचं विनंती आहे की सगळ्या आई वडिलांनी की आपल्या मुलांना पण ही गोष्ट सांगा करायला. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना आता बघा तरुण मुले, त्यांना काय 21 पारायण जमणार नाही, बरोबर आहे? मग त्यांना सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे काय करायचा आहे, त्यांनी 11 माळी तर करू शकतात, बरोबर ना? रोज 11 माळी जप करायचा स्वामींचा, ती एक पद्धत आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे तारक मंत्र म्हणायचा. रोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्र पण म्हणू शकता. आणि नाही का, रोज तुम्ही म्हणू शकता, ते संकल्पयुक्त पण करू शकता किंवा बिना संकल्पयुक्त पण करू शकता. ही सेवा 11 माळी आणि तारक मंत्र कुठेही होऊ शकते सेवा, बरोबर? जर तुम्ही गाडीत बसला, बसमध्ये कोणाशी आपल्याला भांडायचं बिंडायचं नाही, कोणाशी काय बोलायचं नाही, कंटिन्यू आपली माळ जपायला सुरुवात करायची. एक माळ होईल ठीक आहे, नंतर दुसरी माळ होईल, म्हणजे काय होईल, तुमचा प्रवास पण सुखकारक होईल आणि तुमची सेवा पण पूर्ण होईल, है की नाही? मग हे करा तुम्ही, हे कोणालाही जमू शकता, अगदी लहान बाळालाही. नेहमी आपल्याला कसं भरभरून देतात, बरोबर ना? स्वामी काहीच अपेक्षा ठेवत नाही, मला हे द्या, मला ते द्या, काहीच म्हणत नाही. फक्त स्वामी काय म्हणतात, मला फक्त तुम्ही सेवा करा. मग स्वामी खुश असतात, कारण तुम्हाला माहितीये स्वामी कोणतीही गोष्टीचं ते परतफेड करतातच. तुम्ही सेवा, तर तुम्हाला सांगते मी की तुम्ही कोणती पण सेवा करा, स्वामी त्याचे नक्की फळ देतात. कारण स्वामी फक्त म्हणतात की मला सेवा महत्वाची आहे, त्याचं मी नक्की फळ देणार, फक्त योग्य वेळ आली पाहिजे तेव्हा ते देतात. हा, आता काही वेळ काय होतं, आपण सेवा करतो आणि आपल्याला काय देतात नाही, फळ देत नाही किंवा एखादी लगेच प्रचिती येत नाही. हा का, तर आपण मनुष्य जीव आहे, आपल्यात पण काहीतरी दोष असतात, ते दोष नाहीसं होऊन द्या ना. थोडे दिवस लागतात, आपल्याला सेवा करतो आपण, लगेच नाही मेवा मिळत ना. आपल्याला थोडे दोष नष्ट होईपर्यंत आपल्याला त्रास होतो, जरा कसं अस्वस्थ होतं, आपण म्हणतो काय आपण एवढं करतोय तर आपल्याला स्वामी का देत नाहीयेत, असं येतं मनात. माझ्या पण येत होतं स्टार्टिंगला, पण नंतर आपले जसे दोष नाही शोधतात आपल्या ह्याच्यातले, त्यानंतर आपल्याला कळतं की स्वामीने आपल्याला हळूहळू त्यातनं आपल्याला बाहेर काढतात. त्याच्यानंतर आपली नाही का सुधारणा होते, तुम्हाला पाहिजे ते भेटतं योग्य वेळी. फक्त बरोबर, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहित असेल की तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सेवा करताच रोज घरी, तर तुम्ही बघताल की तुमच्या रोजच्या जीवनात पण काही ना काहीतरी बदल होतोय. किंवा तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणी पण तुम्हाला सांगत असेल, बाई मला हे प्रचिती आली, मला हे असं झालं. मग त्यामुळे तुम्ही अनुभव घ्या त्यातनं की आपण पण सेवा केल्या, आपलं खूप छान होईल. नुसतं रोज आरतीला जाणं किंवा केंद्राला जाणं म्हणजे सगळं नसतं. तर तुम्ही घरात राहता, बरोबर? मग घरात पण तुमच्या काहीतरी चांगलं व्यवस्थित घडायसाठी आपल्याला घरात नामस्मरण करणं, अध्याय वाचन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे घरात आपली जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे. हा, आणि केंद्रात पण तुमची उपस्थिती तेवढीच महत्वाची आहे, कारण केंद्रात ही सामुदायिक सेवा आहे, त्याचं पण तुम्हाला दुप्पट पुण्य भेटतंच. पण आपल्या घरात पण सेवा झाली पाहिजे, तरच तुमच्या घरातलं पण जे दोष असतात, मेन पितृदोष म्हणा किंवा हे हळूहळू नाहीसं होत जातं. आणि सर्वात महत्त्वाचं मी का म्हणते ही सेवा करा तुम्हाला 21 दिवसाची, कारण स्वामी नेहमी, मी सर्वांनी एवढंच सांगेन की स्वामींवरचा विश्वास कधी ढळून देऊ नका, कारण ती तुमची परीक्षा असते एक प्रकारची. आणि सर्वांनी ही सेवा जास्तीत जास्तच करा, हीच मी नम्र विनंती करते. आणि सगळे चुकलेले शब्द माझे आहेत आणि चांगले शब्द स्वामींचे. श्री स्वामी समर्थ.